मॅडम, आपण गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक संघटनेबरोबर राजकीय पक्षामध्ये सुद्धा काम करत आहात. महिलांचं संघटन, युवतींचं संघटन चांगल्या पद्धतीने हाताळत आहात आणि सुरुवातीला राष्ट्रवादी एकत्र असताना राष्ट्रवादी पक्षाचं पद आपल्याकडं महिला आघाडीचं होतं आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये विभाजन झालं. त्यानंतर अजितदादा गटाच्या माध्यमातून आपण राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राज्य सरचिटणीसपदी कार्यरत आहात. तर एकंदरीत राष्ट्रवादी पक्षाची परिस्थिती पाहता बार्शी तालुक्यामध्ये निरंजन भूमकर पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते, त्यांनी आता अजित पवार गट सोडून परत ते शरद पवार गटामध्ये गेलेले आहे. तर एकंदरच बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे की भूमकरांनी पक्ष सोडला अजितदादांचा, म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी तालुक्यातून संपली. तर हे कितीपत खरं आहे? काय तुमचं मत काय आहे यावर? काल निरंजन भूमकर यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश जरूर झालेला आहे, परंतु जोपर्यंत मी आहे तोपर्यंत बार्शी तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी मूळ राष्ट्रवादी आहे आणि जी अजितदादांची आहे ती कधीच संपणार नाही. आणि झालेल्या पक्षप्रवेशाबद्दल इतकंच सांगू इच्छिते की आगामी काळात जे सोडून गेलेत त्यांच्याशिवाय आणि जे सोबत येणार आहेत, जे राष्ट्रवादी सोबत काम करण्यासाठी इच्छुक आहेत, त्या सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचं या ठिकाणी पाळमुळे रुजवण्याचं काम पुन्हा एकदा जोशानं आणि एक दुपटीनं ऊर्जा घेऊन मी या ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये करणार आहे. गेल्या वेळेस आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम करत असताना संबंध जिल्हाभर कार्यरत होतात, परंतु या आताच्या काळामध्ये जी विधानसभेची परिस्थिती पाहता त्यामुळे आपण कशा सध्या बार्शीचे विद्यमान आमदार जे होते ते एकनाथ शिंदे गटातून या ठिकाणी घेत आहेत, तर आपण आपला राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना सपोर्ट कशा पद्धतीने असतात त्याबद्दल काय सांगा? मी जिल्हाध्यक्ष असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, एक मोठी जम्बो कार्यकारिणी महिलांची देखील बार्शी तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण पाहिलेली आहे. तशीच कार्यकारिणी, त्याच पद्धतीचे जोशाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आगामी काळात देखील आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये नक्कीच पाहायला मिळतील. आणि या निवडणुकीच्या संदर्भात आपण बोलायला गेलं तर निश्चितच महायुतीचा उमेदवार आहे. शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी राजेंद्र राऊत यांना मिळालेली आहे आणि महायुतीच्या घटक पक्षाची एक पदाधिकारी म्हणून या ठिकाणी नक्कीच या उमेदवाराच्या प्रचाराचं काम आणि त्याला निवडून आणण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी या ठिकाणी प्रामाणिकपणे करत आहे. या विधानसभेच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर एकीकडे आमदार राजेंद्र राऊत यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून केलेली विकास कामं, दुसरीकडे 30 वर्ष सत्ता भोगलेले 2 वेळेस माजी मंत्री असलेले दिलीप सोपल आणि नव्यानं गेल्या 2 वर्षापासून मराठा आरक्षणाच्या माध्यमातून जरांगे फॅक्टर समोर येत आहे. बरोबर. तर या निवडणुकीला आपण कशा पद्धतीने सामोरे जाणार आहात? खरं तर मनोज दादांनी बार्शी तालुक्यातून उमेदवार दिला का, ही दिला तर महायुतीच्या उमेदवारावर याचा परिणाम होईल का अशी चर्चा आम्ही सगळेच ऐकत आहोत, करत आहोत. परंतु या माध्यमातून मी सांगू इच्छिते की मनोज दादांनी जर त्यांचा उमेदवार या ठिकाणी दिला तर निश्चितच त्याचा परिणाम महायुतीच्या उमेदवारावर होईल. परंतु तो दिलेला उमेदवार देखील तेवढ्या ताकदीचा आहे का, तो मराठा आरक्षणाचं काम पुढे नेऊ शकेल का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. जर तो उमेदवार तेवढ्या ताकदीचा नसेल, तो मराठा आरक्षण पुढे घेऊन जाऊ शकत नसेल, तर निश्चितच त्या उमेदवाराचा महायुतीच्या उमेदवारावर कुठलाही परिणाम होणार नाही. आणि आपण बघत आहोत की महायुतीचा उमेदवार देखील हा मराठा समाजाचा उमेदवार आहे. आपण बघतोय की मनोज दादांकडे आंदोलनामध्ये आपल्या बार्शी तालुक्यातून सहभागी असणारे किंवा त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देणारे जे मराठा समाजाचे आपण लोक पाहत आहोत, तेच मराठा समाजाची लोक आज महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना आपण नक्कीच पाहत आहोत. त्यामुळं तो मराठा समाज आणि हा मराठा समाज हा काही वेगळा नाही. महायुतीच्या किंवा बार्शी तालुक्यातील जो मराठा समाज आहे तोच त्या ठिकाणी उपोषण करताना आपण बघत आहोत. त्यामुळे मला वाटत नाही की मनोज दादांच्या या उपोषणाचा किंवा त्यांनी जो कोणता उमेदवार देतील त्याचा परिणाम महायुतीच्या उमेदवाराच्या निवडणुकीवर होईल. शरद पवार गटात निरंजन भूमकर आणि विक्रम सावळे गेले तर त्याचा अजित पवार गटाला काय तोटा किंवा फायदा होईल का किंवा तोटा होईल का? निश्चितच नाही. कारण आज आपण पाहिलं तर बार्शी तालुक्यामध्ये महायुतीचा उमेदवार आहे. मला मान्य आहे की निरंजन भूमकर असतील किंवा विक्रम सावळे असतील हे अजित पवार गटातून शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत. परंतु आता गेलेल्यांचा विचार न करता येणाऱ्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त तळागाळापर्यंत जाऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी एक ऊर्जा कशा पद्धतीने देऊ शकू किंवा राष्ट्रवादी कशा पद्धतीने वाढवू हे बघणं गरजेचं आहे. आणि निश्चितच या ठिकाणी
माझे वरिष्ठ रुपालीताई चाकणकर असतील, अजितदादा पवार असतील, बार्शी तालुक्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालतील आणि त्यांच्या या दखल घेतल्याच्या नंतर आणि या ठिकाणी मी देखील स्वतः प्रामाणिकपणानं एक 24 तास काम करण्याचा एक निर्धार केलेला आहे आणि या सगळ्या प्रयत्नातून नक्कीच पुन्हा एकदा एक ऊर्जा घेतलेली किंवा एक पालवी फुटलेली राष्ट्रवादी या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात बघू शकतो. आता आपण म्हणले की मी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार, पण तशा पद्धतीचं तुम्हाला काय त्यांच्याकडून निमंत्रण आलं का बैठकांना किंवा बाबा आपल्याला उमेदवारी अर्ज भरण्यास दिवशी तुम्हाला बोलवलं होतं का किंवा प्रचारादरम्यान आता तुम्हाला काय निरोप वगैरे आहे का तसं त्यांचा? निश्चितच महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत असतील, त्यांचे सुपुत्र असतील, यांचे मला तसे निरोप आहेत. त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत, माझी सुद्धा भेट झालेली आहे. त्यांनी मला प्रचाराच्या बैठकीसाठी बोलवलं होतं आणि त्यांनी महिला आघाडी प्रचारामध्ये जी महिला आघाडी आहे, महिलांचा प्रचार आहे, त्या संदर्भामध्ये मुख्य जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. त्यामुळे निश्चितच महायुतीच्या उमेदवारासाठी किंवा महायुतीच्या घटक पक्षाचे एक पदाधिकारी म्हणून मी या ठिकाणी निश्चितच त्यांच्या प्रचारासाठी आज ग्राउंड लेवलला जाऊन किंवा तळागाळात जाऊन प्रचार करत आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटातील 2 दिग्गज शरद पवार गेलेले आहेत. मग आता राष्ट्रवादी वाढवण्यासाठी आपण काय करणार आहे? खरं तर वाढवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी खरं तर मागील काळामध्ये किंवा राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून आतापर्यंत आपण ज्या कुठल्याही चुका केलेल्या आहेत त्यावर एक मंथन करणं गरजेचं आहे, त्यावर विचार करणं गरजेचं आहे. आणि आत्तापर्यंतचा राजकारणाचा एक पॅटर्न होता तो फार वेगळा होता, परंतु इथून पुढे मात्र तळागाळातील शेवटच्या घटकाला देखील विचारात घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं काम आज स्वतः दादा देखील करत असताना आपण बघत आहोत आणि कामाची पद्धत बदलल्यामुळे निश्चितच राष्ट्रवादी पुन्हा एकदा बार्शी तालुक्यामध्ये नक्की वाढीस येईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे जिल्ह्याची जबाबदारी होती, परंतु आता संबंध राज्याची जबाबदारी आहे. राज्यातील महिलांसाठी असं वेगळं काही तुमचं विजन आहे? राज्यातील महिलांसाठी खरं तर मी वैयक्तिक म्हणण्यापेक्षा महायुती सरकारनं त्या माध्यमातून रुपालीताई चाकणकरांनी पुढाकार घेऊन, स्वतः अजितदादांनी पुढाकार घेऊन जे लाडकी बहीण योजना असेल किंवा मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाच्या योजना असतील, वयोश्री योजना असतील, या सर्व योजना आज आपण अंमलात आलेल्या आपण बघू शकतो. तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून देखील मी स्वतः असेल किंवा माझ्या कार्यकारिणीमधील पूर्वीच्या आणि आत्ताच्या पदाधिकारी असतील, स्वतः रुपालीताई चाकणकर असतील, महिला बचत गटासाठी एक रोजगार उपलब्ध करून देणं किंवा राजकारणाच्या माध्यमातून एका गृहिणीला बाहेर व्यासपीठ खुलं करून देणं, ही कामं आज रुपालीताई चाकणकरांच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि ती पुढे तशीच आम्ही कार्यरत ठेवणार आहोत. आणि या माध्यमातूनच नक्कीच महिलांचं एक सक्षमीकरण असेल किंवा महिलांच्या भविष्याच्या ध्येय धोरणांसाठीची कामं या माध्यमातून नक्की होतील. या विधानसभेच्या अनुषंगानं आपण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना बार्शी तालुक्यातील खास करून काय संदेश द्याल? निश्चितच अजितदादांच्या सोबत काम करत असलेले जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना अजितदादांच्या कामाची पद्धत माहीत आहे. अजितदादा शेवटच्या घटकातला देखील व्यक्ती कोणी त्यांच्याजवळ काम घेऊन गेला आणि काम होत असेल तर दादा हो म्हणतात, कामासाठी कधीही कुठली दिरंगाई करत नाहीत. आणि ह्यासारखे अनुभव किंवा आपल्या बार्शी तालुक्यामध्ये आपण निधी आलेला बघितला, नक्कीच दादांच्या माध्यमातून हा बार्शी शहर व तालुक्यामध्ये निधी आलेला आहे. दादांनी अर्थसंकल्पामधून महिलांसाठीची ध्येय धोरणं या ठिकाणी अंमलात आणलेली आहेत. ह्या सर्व कामांचा अनुभव राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आणि जनमानसामध्ये नक्कीच आहे असा मला विश्वास आहे. आणि हा अनुभव असताना, याची जाण असताना जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील किंवा इच्छुक असतील कार्यकर्ते बनण्यासाठी किंवा दादांचं काम करण्यासाठी, राष्ट्रवादीचं काम करण्यासाठी, त्यांना मी या माध्यमातून आवाहन करते की त्यांनी बाहेर पडून एक हिरिरीनं सहभाग घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक सक्रिय सहभाग नोंदवावा.